विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 9वीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. 8वीपर्यंत आपण एकच गणिताचं पुस्तक अभ्यासलं. त्याच्यामध्ये भूमिती आणि बीजगणित त्याचबरोबर अंकगणित या सर्व घटकांचा समावेश होता. परंतु आता यावर्षी 9वीमध्ये आपणाला गणिताचे 2 भाग पाहायचे आहेत, पार्ट 1 अँड पार्ट 2. पार्ट 1मध्ये अल्जेब्रा आहे आणि पार्ट 2मध्ये जॉमेट्री आहे. आता या ठिकाणी सुरुवातीला आपण 9वीमधील पहिलं प्रकरण सेट्स पाहणार आहोत. सेट्समध्ये आपल्याला या ठिकाणी काय पाहायचं आहे पहा. लेट स्टडी सेट्स इंट्रोडक्शन पाहायचं आहे. टाइप्स ऑफ सेट्स पाहायचे आहेत. वेन डायग्रॅम्स, इक्वल सेट्स, सबसेट, युनिव्हर्सल सेट, इंटरसेक्शन अँड युनियन ऑफ सेट्स, नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट. आता लेट्स रिकॉलमध्ये काय दिलेलं आहे पहा. सम पिक्चर्स आर गिवन बिलो, इट कंटेन्स द ग्रुप ऑफ थिंग्ज यू नो. आता या ठिकाणी काय दिलेलं आहे, पिक्चर दिलेले आहेत आणि या पिक्चरमध्ये फ्लावर बुके म्हणजे या ठिकाणी आपण मराठीमध्ये शिकलेलो आहोत फुलांचा गुच्छ, समूहदर्शक शब्द म्हणजे फुलांच्या समूहाला या ठिकाणी आपण काय म्हणायचो, गुच्छ, फ्लावर बुके. किल्ल्यांचा झुडगा, बंच ऑफ कीज. पक्ष्यांचा थवा, फ्लॉक ऑफ बर्ड्स. पाईल ऑफ नोटबुक्स, वह्यांचा गठ्ठा किंवा संच. कलेक्शन ऑफ नंबर्स, संख्या ज्या आहेत. या ठिकाणी असे जे समूह असतात या समूहाला कलेक्शन जे असतं त्या कलेक्शनलाच या ठिकाणी काय म्हटलं जातं, सेट असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी पुढं काय दिलेलं आहे पहा. वी यूज स्पेशल वर्ड फॉर इच ऑफ द कलेक्शन गिवन अबोव. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी प्रत्येकाला स्पेशल वर्ड वापरलेला आहे पहा. फ्लावरसाठी काय वापरलेलं आहे, बुके वापरलेला आहे. कीजसाठी काय वापरलेला आहे, बंच वापरलेला आहे. बर्डसाठी काय वापरलेला आहे, फ्लॉक. बुक्ससाठी काय वापरलेला आहे, पाईल. आणि कलेक्शन ऑफ नंबर्स. इन ऑल द अबव एक्झाम्पल्स वी कॅन क्लिअरली लिस्ट द ऑब्जेक्ट्स ऑफ दॅट कलेक्शन. वी कॉल द कलेक्शन ऑफ सच ऑब्जेक्ट्स इज ॲज अ सेट. म्हणजे ह्या ठिकाणी हे जे कलेक्शन आहे केलेल्या कलेक्शनलाच या ठिकाणी आपण काय म्हटलं जातं, सेट असं म्हटलं जातं. म्हणजे सेटची या ठिकाणी डेफिनेशन काय होईल पहा. अ वेल डिफाइंड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स इज कॉल्ड अ सेट. आता सेट कधी असतो आणि सेट कधी नसतो हे आपल्याला पाहायचं आहे. नाव ऑब्झर्व द कलेक्शन. आता या ठिकाणी मी 2 उदाहरणं घेतोय आणि या 2 उदाहरणामध्ये कलेक्शन आपल्याला पाहायचं आहे. हॅपी चिल्ड्रन इन अ व्हिलेज अँड ब्रिलियंट स्टुडंट्स ऑफ द क्लास. इन बोथ द एक्झाम्पल्स द वर्ड हॅपी अँड ब्रिलियंट. आता या ठिकाणी या 2 शब्दामध्ये हॅपी, 2 वाक्यामध्ये हॅपी आणि ब्रिलियंट ह्या 2 ज्या आहेत त्या 2 काय आहेत, रिलेटिव्ह टर्म्स आहेत. बिकॉज द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ दिस वर्ड टू बी हॅपी अँड टू बी ब्रिलियंट डिफर फ्रॉम पर्सन टू पर्सन, देअर फॉर दीज कलेक्शन्स आर नॉट सेट्स. आता या ठिकाणी पहा 2 टर्म आलेले आहेत. 2 टर्म कोणते आलेले आहेत, हॅपी आणि ब्रिलियंट. आता हॅपी आणि ब्रिलियंट या ठिकाणी लक्षात घ्या, ह्या ज्या 2 टर्म आहेत ह्या 2 टर्म पर्सन टू पर्सन काय होणार आहे, डिफर होणार आहेत. आणि पर्सन टू पर्सन या ठिकाणी डिफर झाल्यामुळे या ठिकाणी ही जी 2 उदाहरणं आहेत ही 2 उदाहरणं सेटची होऊ शकत नाहीत. आता या ठिकाणी खाली काही उदाहरणं दिलेली आहेत पहा. सी द एक्झाम्पल्स गिवन बिलो अँड डिसाइड वेदर इट इज अ सेट ऑर नॉट. आता डेज ऑफ वीक. आता डेज ऑफ वीक काय आहेत, संडे, मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. म्हणजे डेज ऑफ वीक काय आहेत, 7 आहेत. मग या ठिकाणी लक्षात घ्या पर्सन टू पर्सन या ठिकाणी कुणालाही आपण जर विचारलं डेज ऑफ वीक किती, हाऊ मेनी डेज ऑफ अ वीक, तर प्रत्येक व्यक्ती पर्सन काय म्हणणार आहे, 7. म्हणजे या ठिकाणी हे जे उदाहरण आहे हे बेस्ट कलेक्शन ऑफ आहे. म्हणजेच या ठिकाणी हे उदाहरण कशाचं आहे, सेटचं आहे. त्यानंतर मंथ्स इन अ इयर. मंथ्स इन अ इयर पाहिलं. आता इयर आपण पाहतो ग्रेगोरियन इयर अँड इंडियन सोलार इयर. ग्रेगोरियन इयरमध्ये आपण काय पाहिलं, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. देअर आर 12 मंथ्स इन अ इयर. 12 जे आहेत ते 12 महिने प्रत्येकजण तेच सांगणार आहे. आणि इंडियन सोलार इयर घेतलं तर चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्र, अश्विन, कार्तिक, अग्रहायण, पौष, माघ, फाल्गुन. आता हेही या ठिकाणी काय सांगणार आहे, 12च महिने सांगणार आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्सन टू पर्सन या ठिकाणी हे डिफर होत नाही. त्यामुळे हेही उदाहरण कशाचं आहे, सेटचं आहे. त्यानंतर ब्रेव चिल्ड्रन इन द क्लास. आता पहा ब्रेव जी आहे ती ब्रेव या ठिकाणी काय आहे, रिलेटिव्ह टर्म आहे, लक्षात घ्या. ब्रेव चिल्ड्रन
आता पर्सन टू पर्सन या ठिकाणी प्रत्येकजण या ठिकाणी काय म्हणणार आहे, ब्रेव म्हणजे शूर मुलगा, हे प्रत्येकानुसार काय ठरणार आहे, वेगवेगळं ठरणार आहे. त्यामुळं ब्रेव चिल्ड्रन इन अ क्लास हे सेटचं उदाहरण होऊ शकत नाही. फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स. आता फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स कोणते आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे पर्सन टू पर्सन या ठिकाणी काय होत नाही, डीपर होत नाही. म्हणजे या ठिकाणी हे काय आहे, सेटचं उदाहरण आहे. स्ट्रॉंग फोर्ट्स ऑफ महाराष्ट्र. आता स्ट्रॉंग ही काय आहे, रिलेटिव्ह टर्म आहे. प्रत्येकाच्या याच्यानुसार बळकट किल्ला हा काय असू शकतो, वेगवेगळा असू शकतो. त्यामुळे या ठिकाणी लक्षात घ्या, पर्सन टू पर्सन या ठिकाणी स्ट्रॉंग फोर्ट्स जे आहे ती काय असू शकते, डिफर असू शकते. त्यामुळे या ठिकाणी स्ट्रॉंग फोर्ट्स ऑफ महाराष्ट्र हे सेटचं उदाहरण नाही. प्लॅनेट्स इन आवर सोलार सिस्टम. आता या ठिकाणी ग्रह जे आहेत ते ग्रह या ठिकाणी लक्षात घ्या, सर्वजण काय सांगणार आहेत, सेमच सांगणार आहेत. या ठिकाणी डीपर असू शकणार नाही. त्यामुळे प्लॅनेट्स इन अ सोलार सिस्टम हे देखील या ठिकाणी काय आहे, लक्षात घ्या, सेटचं उदाहरण आहे. आता विद्यार्थी मित्रांनो 2 उदाहरणं घेऊया. पहिलं उदाहरण आहे कलेक्शन ऑफ बुक्स इन अ लायब्ररी आणि दुसरं उदाहरण आहे कलेक्शन ऑफ क्लॉथ्स इन अ शॉप. आता या ठिकाणी लक्षात घ्या, लायब्ररीमध्ये बुक्स किती आहेत हे आपण काय करू शकतो, काउंट करू शकतो. म्हणजे क्लिअरली आहे या ठिकाणी लक्षात घ्या. शॉपमध्ये या ठिकाणी क्लॉथ्स किती आहेत हेही काय आहे, क्लिअरली आहे. म्हणजे ऑब्जेक्ट्स इन ईच ऑफ दीज एक्झाम्पल्स कॅन बी सीन क्लिअरली. सच कलेक्शन्स आर वेल डिफाइंड कलेक्शन्स. आणि आता अजून 2 उदाहरणं घेऊया. हॅपी पीपल इन द सिटी. पहा, हॅपी पीपल इन द सिटी आणि सेकंड ब्रिलियंट स्टुडंट्स इन अ क्लास. आता या ठिकाणी पहा, हॅप्पी आणि ब्रिलियंट ह्या ज्या 2 आहेत, ह्या 2 काय आहेत, रिलेटिव्ह टर्म्स आहेत, लक्षात घ्या. आनंदी लोक आणि हुशार मुलं. आता आनंदी लोक कोण, ही जी या ठिकाणी टर्म आहे ही लक्षात घ्या. पर्सन टू पर्सन काय होणार आहे, डिफर होणार आहे. म्हणून या ठिकाणी लक्षात घ्या, हॅपी पीपल इन द सिटी हे सेटचं उदाहरण होऊ शकत नाही. त्याचबरोबर ब्रिलियंट स्टुडंट्स इन अ क्लास, हुशार मुलं, ही देखील या ठिकाणी काय आहे, रिलेटिव्ह टर्म आहे. आणि पर्सन टू पर्सन या ठिकाणी जी हुशार मुलं आहेत की ब्रिलियंट स्टुडंट्स आहेत ते काय असू शकतं, वेगवेगळं असू शकतं. म्हणजे डिफर टू डिफर पर्सन असू शकतं. त्यामुळे या ठिकाणी लक्षात घ्या, ब्रिलियंट स्टुडंट्स इन अ क्लास हे देखील सेटचं उदाहरण होऊ शकत नाही. आता या ठिकाणी लक्षात घ्या, द टर्म ब्रिलियंट अँड हॅपी आर रिलेटिव्ह टर्म्स. अ पर्सन मे बी ब्रिलियंट ऑर हॅपी अकॉर्डिंग टू वन पर्सन बट ही मे नॉट टू सो अकॉर्डिंग टू द अदर पर्सन. म्हणजे एका व्यक्तीनुसार एखादा व्यक्ती आनंदी आणि हुशार मुलं असू शकतात, परंतु दुसऱ्या व्यक्तीच्या याच्यानुसार काय असू शकत नाही, आनंदी किंवा हुशार असू शकत नाही. त्यामुळं या ठिकाणी लक्षात घ्या, आपण या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं वेल डिफाइंड कलेक्शन असेल तरच त्या ठिकाणी त्याला आपण काय म्हणू शकतो, सेट म्हणू शकतो. म्हणजे सेटची या ठिकाणी व्याख्या काय होते पहा, सेट अ वेल डिफाइंड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स इज कॉल्ड अ सेट. आता या ठिकाणी याची 2 उदाहरणं लिहूया आपण. आता कोणतीही 2 उदाहरणं या ठिकाणी सांगू शकतो आपण. फर्स्ट 10 नॅचरल नंबर्स. आता या ठिकाणी पहा, नॅचरल नंबर जर बघितल्या तर काय होणार आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पर्सन टू पर्सन या ठिकाणी हे डीपर होऊ शकणार नाही. म्हणजे हे सेटचं काय आहे, उदाहरण आहे. त्याचबरोबर कलेक्शन ऑफ होल नंबर्स. आता होल नंबर्स या ठिकाणी 0 नॅचरल नंबरमध्ये घेतला की या ठिकाणी काय होणार आहे, होल नंबर होणार आहे. म्हणजे 0 1 2 3 4 डॅश डॅश डॅश. म्हणजे पर्सन टू पर्सन या ठिकाणी हे देखील डीपर होणार नाही. म्हणजे कलेक्शन ऑफ होल नंबरचं हे देखील कशाचं उदाहरण आहे, सेटचं उदाहरण आहे. आता काही नियम समजून घ्या. आता सेट्स लिहिण्यासाठी या ठिकाणी लक्षात घ्या, कॅपिटल अक्षरांचा काय केला जातो, वापर केला जातो. म्हणजेच काय लक्षात घ्या, जनरली
The name of set is given using capital letters. पहा या ठिकाणी फर्स्ट रूल काय आहे, जनरली द नेम ऑफ सेट इज गिवन युजिंग कॅपिटल लेटर्स. म्हणजे सेटचं नाव लिहिण्यासाठी या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतो, कॅपिटल अक्षरांचा वापर करावा लागतो. म्हणजेच या ठिकाणी इंग्रजीमधील कॅपिटल अक्षरं ABCD XYZ अशा पद्धतीने या ठिकाणी सेट लिहिण्यासाठी आपल्याला कॅपिटल अक्षरांचा काय करावा लागतो, वापर करावा लागतो. आणि सेटचे जे एलिमेंट आहेत ते एलिमेंट लिहिण्यासाठी या ठिकाणी लक्षात घ्या स्मॉल लेटरचा काय केला जातो, वापर केला जातो. म्हणजेच लक्षात घ्या सेटचे एलिमेंट म्हणजेच त्याला मेंबर देखील म्हणू शकतो. द मेंबर्स ऑर एलिमेंट्स of the set are shown by using small letters. मग आता स्मॉल लेटरचा या ठिकाणी वापर केला जातो ABCD XYZ. म्हणजे आता या ठिकाणी पहा द मेंबर्स ऑर एलिमेंट्स ऑफ द सेट आर शोन बाय युजिंग स्मॉल लेटर्स. स्मॉल लेटरनं या ठिकाणी सेटचे काय लिहितो आपण, मेंबर्स किंवा एलिमेंट्स लिहू शकतो. आता समजा हा ए जो आहे हा या ए सेटचा काय आहे, एलिमेंट आहे. म्हणजेच काय बघा लक्षात घ्या, इफ ए इज ॲन एलिमेंट ऑफ सेट ए, हे वाचन झालं. आणि हेच आता या ठिकाणी कसं लिहायचं आहे, ए इज ॲन एलिमेंट ऑफ सेट ए म्हणजे ए बिलॉंग्स टू ए अशा पद्धतीनं लिहिलं जातं. अँड इफ ए इज नॉट ॲन एलिमेंट ऑफ सेट ए, जर ए हा या ठिकाणी एचा एलिमेंट नसेल तर या ठिकाणी कसं लिहायचं आहे, ए इज नॉट ॲन एलिमेंट ऑफ सेट ए. म्हणजे या ठिकाणी चिन्ह काढायचं आणि त्याच्यामध्ये काय करायचं आहे, तिरपी रेषा मारायची आहे. म्हणजे ए इज नॉट ॲन एलिमेंट ऑफ सेट ए होईल. आता त्यानंतर लक्षात घ्या आपण संख्यांचे प्रकार पाहिले. सुरुवातीला आपण काय पाहिलं, टाईप्स ऑफ नंबर्स, नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबरमध्ये आपण काय पाहिलं पहा. आता या ठिकाणी सेट्स लिहिण्यासाठी आपण कर्ली ब्रॅकेटचा उपयोग करायचा आहे. कर्ली ब्रॅकेट 1 2 3 ... अशा पद्धतीने या ठिकाणी नॅचरल नंबर पाहिले. नॅचरल नंबरला या ठिकाणी जे अक्षर आहे डिनोट केलं जातं ते काय आहे, एन या अक्षरानं डिनोट केलं जातं. त्यानंतर आपण पाहिले होल नंबर्स. होल नंबर या ठिकाणी लक्षात घ्या W या अक्षरानं डिनोट केलं जातं. नॅचरल नंबरमध्ये 0 वाढवला की या ठिकाणी काय होतं, होल नंबर होतो. 0 1 2 3 ... त्यानंतर आपण पाहिले इंटीजर्स. इंटीजर्स या ठिकाणी आय या अक्षरानं डिनोट केलं जातं. म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्या -... -2 -1 0 1 2 ... त्यानंतर या ठिकाणी लक्षात घ्या क्यू जो आहे तो क्यू इज अ सेट ऑफ रॅशनल नंबर्स. आता रॅशनल नंबर आपण गेल्या वर्षी पाहिलेला आहे. A/B स्वरूपातल्या ज्या संख्या असतात त्यांना आपण या ठिकाणी काय म्हटलं जातं, रॅशनल नंबर. B इज नॉट इक्वल टू 0 म्हणजे अपूर्णांक. आणि त्यानंतर R इज अ सेट ऑफ रियल नंबर्स. आता रियल नंबर वास्तव संख्या या ठिकाणी लक्षात घ्या ऑल रॅशनल नंबर्स अँड ऑल इररॅशनल नंबर्स या ठिकाणी म्हणजेच रॅशनल नंबर आणि इररॅशनल नंबर सर्व जे आहेत त्या मिळून या ठिकाणी काय होतो, रियल नंबरचा संच तयार होतो. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या नॅचरल नंबर हा एन अक्षरानं डिनोट केला जातो 1 2 3. होल नंबर्स W या अक्षरानं डिनोट केला जातो 0 1 2 3. इंटीजर्स हे आय अक्षरानं डिनोट केलं जातं -... -2 -1 0 1 2 ... Q is a set of rational numbers and R is a set of real numbers.
मेथड्स ऑफ रायटिंग सेट्स आता पाहणार आहोत आपण. मेथड्स ऑफ रायटिंग सेट्स. आता सेट्स लिहिण्याच्या या ठिकाणी मेथड्स आहेत. त्या मेथड्स आहेत दोन. पहिली जी आहे ती पहिली आहे लिस्टिंग मेथड, आणि त्यालाच या ठिकाणी काय म्हटलं जातं, रोस्टर मेथड देखील म्हटलं जातं. आणि दुसरी जी मेथड आहे त्याला म्हटलं जातं रूल मेथड, किंवा त्यालाच या ठिकाणी काय म्हटलं जातं, सेट बिल्डर फॉर्म. आता ह्या दोन्ही पद्धतीचा या ठिकाणी आपण काय करून घ्यायचे, माहिती घ्यायची आहे. आता पहा, मेथड्स ऑफ रायटिंग सेट्स. देअर आर टू मेथड्स ऑफ रायटिंग अ सेट. फर्स्ट मेथड इज लिस्टिंग मेथड, त्यालाच या ठिकाणी काय म्हटलं जातं, रोस्टर मेथड असं म्हटलं जातं. आणि दुसरी मेथड जी आहे ती रूल मेथड, त्यालाच या ठिकाणी काय म्हटलं जातं, सेट बिल्डर फॉर्म असं म्हटलं जातं. आता सुरुवातीला या ठिकाणी आपण काय पाहूया, लिस्टिंग मेथड पाहूया. आता लिस्टिंग मेथडमध्ये काय आहे पहा, लिस्टिंग मेथड लिहित असताना या ठिकाणी लक्षात घ्या, इलेमेंट्स ऑफ द सेट आर इन्क्लोज्ड विदिन कर्ली ब्रॅकेट. आता जे इलेमेंट्स आहेत ते इलेमेंट या ठिकाणी लक्षात घ्या, कर्ली ब्रॅकेटमध्ये काय केले जातात, लिहिले जातात. दुसरा रूल या ठिकाणी काय आहे लक्षात घ्या, ईच इलिमेंट इज रिटर्न ओनली वन्स. कोणताही इलिमेंट या ठिकाणी या मेथडमध्ये किती वेळा लिहायचा आहे, एकदाच लिहायचा आहे. त्यानंतर इलिमेंट्स आर सेपरेटेड बाय कॉमाज. सेपरेटेड बाय कॉमाज म्हणजे प्रत्येक इलिमेंट हा जो आहे तो इलिमेंट काय लिहायचा आहे, सेपरेट लिहायचा आहे. आणि त्याला सेपरेट करण्यासाठी त्या ठिकाणी कॉमाचा काय करायचा आहे, उपयोग करायचा आहे. आता या ठिकाणी अजून एक महत्त्वाचं लक्षात घ्या, द ऑर्डर ऑफ रायटिंग द इलिमेंट्स इन अ सेट इज नॉट इम्पॉर्टंट. ऑर्डर इज नॉट इम्पॉर्टंट म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, पुढे मागे या ठिकाणी इलिमेंट झाले तरी चालतात. म्हणजे या ठिकाणी ऑर्डर जी आहे ती ऑर्डर काय नाही, महत्त्वाची नाही. लक्षात आलं का पहा, लिस्टिंग मेथड लिहिण्यासाठी या ठिकाणी 4 रूल लक्षात ठेवायचे. सर्वात अगोदरचा लक्षात ठेवायचा, इलेमेंट्स ऑफ द सेट आर इन्क्लोज्ड विदिन कर्ली ब्रॅकेट. कर्ली ब्रॅकेटमध्ये सर्व इलेमेंट काय करायचे आहेत, लिहायचे आहेत. ईच इलिमेंट इज रिटन ओनली वन्स. प्रत्येक इलिमेंट हा किती वेळा लिहायचा आहे, एकदाच लिहायचा आहे. समजा एखाद्या उदाहरणामध्ये एखादा इलिमेंट डबल आला तर तो डबल न घेता त्याच्याऐवजी फक्त तो किती वेळा लिहायचा आहे, एकदाच लिहायचा आहे. ईच इलिमेंट इज सेपरेटेड बाय कॉमाज म्हणजे प्रत्येक इलिमेंट जो आहे तो इलिमेंट काय करायचा आहे, आपण कॉमानं काय करायचं आहे, सेपरेट लिहायचं आहे. द ऑर्डर ऑफ रायटिंग द इलिमेंट्स इन अ सेट इज नॉट इम्पॉर्टंट. इलिमेंट लिहित असताना सेटमध्ये त्या ठिकाणी त्याची ऑर्डर ही महत्त्वाची नसते. आता या ठिकाणी प्रत्यक्षात आपण एक 2-3 उदाहरणं घेऊया. आता समजा पुस्तकातलंच उदाहरण घेतोय, द सेट ऑफ ऑड नंबर्स. एक्झाम्पल, the set of odd numbers between 1 and 10. between 1 and 10. आता या ठिकाणी सुरुवातीला आपण या सेटला काय करूया, नाव देऊया. मी सेटला नाव दिलं P. सेटचं नाव जे आहे ते सेटचं नाव आपण कशामध्ये लिहायचं आहे, कॅपिटल लेटर्समध्ये लिहायचं आहे. आता या ठिकाणी लिस्टिंग मेथडमध्ये एलिमेंट जे आहेत ते एलिमेंट काय करायचे आहेत, कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहायचे आहेत. आता काय म्हणतंय पहा, 1 and 10 मधले काय आहेत, ऑड नंबर्स. ऑड नंबर्स आपण दुसरीपासून शिकत आलेलो आहोत. 1 आणि 10च्या मधले ऑड नंबर आपल्याला काय करायचे आहेत, लिहायचे आहेत. 1 आणि 10च्या मधले बिटवीन म्हटलंय. बिटवीन म्हणजे या ठिकाणी 1 आणि 10 त्याच्यामध्ये येणार नाही. मग आता 1 आणि 10च्या मध्ये ऑड नंबर्स कोणकोणते आहेत, 3, 5, 7, 9. ब्रॅकेट कंप्लीट. पहा, सुरुवातीला या ठिकाणी काय केलं, सेटला नाव दिलं कॅपिटल अक्षर, इज इक्वल टू इलिमेंट जे आहे ते इलिमेंट आपण कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहिलेले आहेत. ऑड नंबर्स कोणते आहेत, 1 and 10 मधले 3, 5, 7, 9. ते काय केलेले आहेत, एकदाच आलेले आहेत प्रत्येकजण. सेपरेट कशानं केलेले आहेत, कॉमन केलेले आहेत. आता या ठिकाणी एखाद्या विद्यार्थ्यानं
5379 लिहिलं किंवा एखादा 9753 लिहिल, या ठिकाणी कसंही लिहिलं तरी उत्तर काय आहे? बरोबर आहे. या ठिकाणी ऑर्डर कधीही इम्पॉर्टंट असू शकत नाही. आता समजा आता दुसरं एक उदाहरण घेऊया. L इज अ सेट ऑफ, सेकंड एक्झाम्पल घेऊया. L इज अ सेट ऑफ लेटर्स ऑफ द वर्ड, लेटर्स ऑफ द वर्ड फॅटल. आता या ठिकाणी सेटचं नाव काय आहे पहा, यल नाव दिलं, इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट. आता या ठिकाणी पहा फॅटलमध्ये अक्षर कोणते आहेत? F, A, T, A, L. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ए अक्षर काय आहे? 2 वेळा आलेलं आहे. मग आता या ठिकाणी हा सेट लिहित असताना प्रत्येक अक्षर या ठिकाणी किती वेळा घ्यायचा आहे? एकदाच घ्यायचा आहे. म्हणजे सुरुवातीला काय आला मला सांगा? F आला, त्यानंतर काय येणार आहे? A येणार आहे, त्यानंतर काय आला? T आला. A एकदा घेतलेला आहे त्याच्यामुळं परत A लिहायचा नाही आणि काय येणार आहे? L. अशा पद्धतीने या ठिकाणी हा सेट काय केला जातो? लिहिला जातो. दुसरी मेथड या ठिकाणी आपण पाहणार आहोत, रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म. रूल मेथड. आता रूल मेथडनुसार या ठिकाणी सेट कसा लिहायचा? आता इन दिस मेथड वी डू नॉट राईट द लिस्ट ऑफ इलेमेंट्स. याच्यामध्ये लिस्ट ऑफ इलेमेंट्स लिहायची नाही. लिस्ट न लिहिता या ठिकाणी राईट द जनरल इलेमेंट. जनरल या ठिकाणी एक इलेमेंट घ्यायचा, तो लिहायचा. त्याच्या पुढे या ठिकाणी काय करायचं आहे? व्हर्टिकल लाईन, उभी लाईन द्यायची आहे. त्यालाच या ठिकाणी काय म्हटलं जातं? कॉलन देखील म्हटलं जातं. अँड राईट द प्रॉपर्टी ऑफ व्हेरिएबल. आणि त्याच्या पुढे त्या ठिकाणी काय लिहायचे आहे? प्रॉपर्टी लिहायची आहे. आता या ठिकाणी एक उदाहरण घेऊया. सेट आहे ए. ए इज अ सेट ऑफ. आता या ठिकाणी काय वापरायचं सांगितलं? व्हेरिएबल वापरायचं, जनरल एलिमेंट वापरायचं सांगितला एक्स. त्याच्या पुढे या ठिकाणी काय म्हटलंय? व्हर्टिकल लाईन द्या. आणि व्हर्टिकल लाईन दिल्यानंतर हे एक्स काय आहेत लक्षात घ्या? नॅचरल नंबर, बिलॉंग्स एन, म्हणजे नॅचरल नंबर्स आहेत. आणि हे नॅचरल नंबर एकपेक्षा मोठे, म्हणजे एकपेक्षा मोठा कोण असणार आहे? एक्स. आणि 10पेक्षा लहान असेल तर या ठिकाणी हा सेट, याचं सेटचं वाचन कसं करायचं आहे पहा. सेट ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स. उभ्या लाईनला काय म्हणायचं आहे? सच दॅट x is a natural number between 1 and 10. लक्षात आलं पहा. सेट A is a set of all x. उभ्या लाईनला काय म्हणायचं आहे? सच दॅट x is a natural number बिटवीन 1 and 10. अशा पद्धतीने याचं काय केलं जातं? वाचन केलं जातं. अजून एक उदाहरण घेऊया. आता सेटला आपण या ठिकाणी नाव देऊया बी. बी इज अ सेट बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट, या ठिकाणी लक्षात घ्या, एक्स इज अ प्राईम नंबर बिटवीन 1 and 10. आता हे दुसरं उदाहरण झालं. आता या ठिकाणी लक्षात घ्या, हा झाला सेट बिल्डर फॉर्म. म्हणजेच या ठिकाणी सेट बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ प्राईम नंबर बिटवीन 1 and 10. आता 1 and 10 मधले प्राईम नंबर कोणते आहेत? 2, 3, 5, 7. मग आता याचा हे झालं सेट बिल्डर फॉर्म. रोस्टर फॉर्म कसा येणार पहा. बी इज अ सेट ऑफ, रोस्टर फॉर्ममध्ये एलिमेंट लिहायचे असतात 2, 3, 5, 7. ही झाली लिस्टिंग मेथड, किंवा यालाच या ठिकाणी काय म्हटलं जातं? रोस्टर फॉर्म देखील म्हटलं जातं. अशा पद्धतीनं हे दुसरं उदाहरण आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्या, काही उदाहरणं घेऊया आणि काही उदाहरणावरून या ठिकाणी लक्षात घ्या रोस्टर मेथड त्याचबरोबर रूल मेथड या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? लिहायचं आहे. आता उदाहरण घेतलं एक पहिलं. आता या ठिकाणी रूल मेथडचं या ठिकाणी काय करायचं आहे? लिस्टिंग मेथडमध्ये आपण कन्व्हर्जन करायचं आहे. आता पुस्तकातीलच उदाहरण आहे. ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ
लेटर ऑफ द वर्ड डिव्हिजन. आता या ठिकाणी पहा, ही झाली रूल मेथड. आता याच्यावरून या ठिकाणी आपल्याला काय लिहायचं आहे, लिस्टिंग मेथड लिहायचं आहे. ए इज अ सेट ऑफ, आता सगळे एक्स म्हणजे एलिमेंट. आता या ठिकाणी पहिला एलिमेंट या ठिकाणी कोणता आहे, डी, कॉमा या ठिकाणी लक्षात घ्या आय काय झालेला आहे, 3 वेळा आलेला आहे, आपणाला एकदाच लिहावं लागेल. फी, यस, ओ आणि एन अशा पद्धतीने या ठिकाणी हा लिस्टिंग मेथडनं आपल्याला काय करावं लागेल, लिहावा लागेल. आता त्यानंतर दुसरं उदाहरण पहा. बी इज अ सेट ऑफ ऑल वाय सच दॅट वाय इज अ नंबर such that y square is equal to 9. आता या ठिकाणी पहा काय दिलेलं आहे, y square is equal to 9 दिलेला आहे. y square is equal to 9 taking square root of both sides, taking square root of बोथ साईडची जर या ठिकाणी स्क्वेअर रूट काढली, लक्षात घ्या या ठिकाणी वाय आहे आणि इथं वाय स्क्वेअर दिलं आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी स्क्वेअर रूट काढावं लागणार आहे. वाय इज इक्वल टू, आता कोणत्याही संख्येची वर्गमूळ 2 असतात, 9चं स्क्वेअर रूट काय येणार आहे, प्लस ऑर मायनस 3, म्हणजे काय येणार आहे लक्षात घ्या, 3 आणि -3 येणार आहे. मग आता या ठिकाणी हा सेट लिहायचा आहे बी इज अ सेट ऑफ अँड एलिमेंट्स काय येणार आहे, 3 अँड -3. त्यानंतर तिसरं उदाहरण घेऊया आपण. काय दिलंय पहा, सी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट झेड सच दॅट झेड इज अ मल्टिपल ऑफ 5 अँड इज लेस दॅन 30. आता काय याचं वाचन आपण कसं करणार आहे, सेट सी इज अ सेट ऑफ ऑल झेड सच दॅट झेड इज अ मल्टिपल ऑफ 5 अँड इज लेस दॅन 30. म्हणजे आता सी हा असा संच आहे सर्व झेडचा की तो 5चा काय असला पाहिजे, मल्टिपल म्हणजे 5च्या पाड्यातला असला पाहिजे आणि 30पेक्षा काय असला पाहिजे, लहान असला पाहिजे. मग 5च्या पाड्यातल्या 30पेक्षा लहान संख्या कोणत्या आहेत, 5, 10, 15, 20, 25. मग आता लिस्टिंग मेथडनुसार हा सेट कसा लिहावा लागेल, सी इज अ सेट ऑफ 5, 10, 15, 20 अँड 25. अशा पद्धतीनं या ठिकाणी रूल मेथडची उदाहरणं आपल्याला काय करता येतील, लिस्टिंग मेथडमध्ये लिहिता येतील. त्याचबरोबर लिस्टिंग मेथडची उदाहरणं देखील आपल्याला रूल मेथडमध्ये काय करता आली पाहिजेत, लिहिता आली पाहिजेत. फिल इन द ब्लँक्स गिवन इन द फॉलोइंग टेबल. आता या ठिकाणी 2 ग्रुप आहेत. पहिला ग्रुप जो आहे तो काय आहे पहा, लिस्टिंग ऑर रोस्टर मेथड, आणि दुसरा जो आहे तो रूल मेथड किंवा त्याला सेट बिल्डर फॉर्म असं म्हटलं जातं. आता उदाहरणं लिस्टिंग मेथडमध्ये दिलं असेल तर त्याचं रूल मेथडमध्ये कसं लिहायचं, आणि रूल मेथड दिले असेल तर लिस्टिंग मेथडमध्ये कसं लिहायचं हे आपण काय करणार आहोत, पाहणार आहोत. आता पहिलं जे उदाहरण आहे ते पहिलं उदाहरण पहा. सेट ए इज अ सेट, आता याचं वाचन पहा. सेट ए इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज ॲन इव्हन नॅचरल नंबर लेस दॅन 15. आता सेट ए आहे म्हणून या ठिकाणी सेटला नाव दिलं आपण ए, कर्ली ब्रॅकेट. आता एक्स एलिमेंट कसे आहेत, इव्हन नॅचरल नंबर. आपल्याला या ठिकाणी इव्हन नॅचरल नंबर लिहायचे आहेत. या ठिकाणी या सेटला नाव काय आहे पहा, एला ए लिहिला, कर्ली ब्रॅकेट. नॅचरल नंबर तेही कसे, इव्हन, आणि लेस दॅन काय आहेत, 15, 15पेक्षा लहान. या ठिकाणी आपल्याला काय लिहायचे आहेत, समसंख्या लिहायच्या आहेत. मग कोणत्या कोणत्या आहेत पहा, 2, 4, 6, 8, 10, 12 अँड 14. हे झालं पहिलं उदाहरण. आता दुसरं उदाहरण पहा. दुसरं उदाहरण या ठिकाणी रूल मेथडमध्ये लिहून दिलेलं आहे, त्याचे आपल्याला लिस्टिंग मेथड लिहायची आहे. सेट बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ परफेक्ट स्क्वेअर नंबर बिटवीन 1 to 20. आता सेटला नाव या ठिकाणी काय द्यायचं आहे, बी द्यायचं आहे.
बी इज सेट ऑफ, आता या ठिकाणी कर्ली ब्रॅकेटमध्ये परफेक्ट स्क्वेअर नंबर घ्यायचा आहे. स्क्वेअर नंबर कोणकोणते आहेत? बिटवीन 1 to 20. आता 1 या ठिकाणी घेता येणार नाही कारण बिटवीन म्हणजे मध्ये, 1 आणि 20च्या मध्ये असणारे स्क्वेअर कोणकोणते आहेत? 2चा स्क्वेअर 4, 3चा स्क्वेअर 9, 4चा स्क्वेअर 16, 5चा स्क्वेअर 25 मोठा होतं म्हणजे 4, 9, 16 अशा पद्धतीनं येईल. त्यानंतर तिसरं उदाहरण या ठिकाणी काय दिलेलं आहे पहा. सी इज अ सेट ऑफ AEIOU. आता एलिमेंट कोणते आहेत? AEIOU. आता AEIOU हे काय आहेत? वॉवेल्स आहेत. मग आता या ठिकाणी सीला सी लिहिलं. सी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ वॉवेल ऑफ इंग्लिश अल्फाबेट. इंग्लिश अल्फाबेटमधली या ठिकाणी लक्षात घ्या ही काय आहेत? वॉवेल्स आहेत. त्यानंतर या ठिकाणी पहा, डी इज अ सेट ऑफ ऑल वाय सच दॅट वाय इज अ कलर इन द रेनबो. आता कलर इन द रेनबो, आता रेनबोमधले कलर आपण काय म्हणतो? ता, ना, पी, ही, नी, पा, जा. पहा या सेटला नाव काय आहे? डी. डी नाव दिलं. डी इज अ सेट ऑफ, आता काय आहे? कलर इन द रेनबो. ता म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे? रेड, तांबडा. ना म्हणजे नारिंगी, ऑरेंज. पी म्हणजे पिवळा, येलो. ही म्हणजे हिरवा, ग्रीन. त्यानंतर निळा, नी म्हणजे निळा, ब्ल्यू. त्यानंतर पारवासाठी या ठिकाणी इंडिगो. आणि शेवटचा या ठिकाणी जांभळा म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे? व्हायलट. अशा पद्धतीनं या ठिकाणी कलर इन द रेनबो, ताना, पी, ही, नी, पा, जा, रेड, ऑरेंज, त्यानंतर येलो, ग्रीन, ब्ल्यू, इंडिगो, व्हायलट. आता चौथं उदाहरण काय आहे पहा. पी इज अ सेट ऑफ ऑल एक्स such that x is an integer and -3 is smaller than x smaller than 3. म्हणजे आता या ठिकाणी लक्षात घ्या, सेटला नाव काय द्यायचं आहे? पी द्यायचं आहे आणि काय लिहायचे आहेत? इंटीजर लिहायचे आहेत. -3 पेक्षा मोठे आणि 3 पेक्षा लहान अशा संख्या कोणत्या आहेत पहा. इंटीजर -2, -1, 0, 1, 2. त्यानंतर पुढे या ठिकाणी पहा, लिस्टिंग मेथडमध्ये दिलं एम इज अ सेट ऑफ एन एलिमेंट 1, 8, 27, 64, 125 डॅश डॅश डॅश. आता या ठिकाणी 1, 8, 27, 64, 125, 1चा घन 1, 2चा घन 8, 3चा घन 27, 4चा घन 64, 5चा घन 125 म्हणजे हे क्यूब आहेत लक्षात घ्या. म्हणजे काय लिहिणार पहा, सुरुवातीला सेटला नाव दिलं एम इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ क्यूब ऑफ पॉझिटिव्ह इंटीजर. पॉझिटिव्ह इंटीजरचे हे या ठिकाणी काय आहेत लक्षात घ्या? क्यूब आहेत. अशा पद्धतीनं या ठिकाणी लिस्टिंग मेथडचं रूल मेथडमध्ये आणि रूल मेथडचं लिस्टिंग मेथडमध्ये उदाहरण आपल्याला काय करता येतात? लिहिता येतात. उद्या आपण प्रॅक्टिस सेट 1.1 पाहूया.